राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यापाशी गाडी आहे हिरोची ग्लॅमर येऊन जाते मित्रांनो. ग्लॅमर एक्सट्रेडीला म्हणतात. ग्लॅमर एक्सचं प्रॉपर नाव आहे तसं मित्रांनो. आणि ग्लॅमरमध्ये मित्रांनो तसं तुम्हाला फक्त दोन मॉडेल येऊन जातात, एक ड्रममध्ये आणि एक डिस्क ब्रेकमध्ये मित्रांनो. बाकी प्राइसिंग पाहिजे पण जास्त काही डिफरन्स वगैरे नाही मित्रांनो ग्लॅमरमध्ये. बाकी आपल्यापाशी मित्रांनो टॉप ऑफ द लाईन मॉडेल वगैरे आहे सध्या, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिस्क ब्रेक वगैरे, क्रूज कंट्रोल वगैरे आणि फुल एडिट ज्यात मीटर वरून जाते मित्रांनो, ब्लूटूथ कनेक्टिव्ह वगैरे यासारखे फीचर्स वगैरे याच्यात येऊन जातात मित्रांनो, जे की बेसिक मॉडेलमध्ये येत नाहीत मित्रांनो. बाकी आज आपण करणार डिटेल हे वगैरे मित्रांनो प्रॉपर मराठीमध्ये, ज्यामध्ये एक्स्ट्रीम प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स सगळं तुम्हाला सांगणार मित्रांनो. चावीपासून स्टार्ट करूया मित्रांनो. या प्रकारे चावी घेऊन जाईल आपल्याला. इथे येऊन जाते मित्रांनो हिरोची बॅजिंग करा मित्रांनो. पाठीमागे तुम्हाला हिरोचं लोगो वगैरे पण येऊन जाते मित्रांनो. या प्रकारे बघू शकता तुम्ही. आपल्या गाडीच्या प्राइसिंग कराबद्दल तर ग्लॅमर एक्सची मित्रांनो जे प्राइस वगैरे आपल्या सोम ऑटोमोबाईल्स वाशिममध्ये मित्रांनो 96,085 रुपये आहे मित्रांनो. मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे मित्रांनो तुम्ही ज्यांनी 25 ते 30,000 रुपये करू शकता. बाकी तुमच्या सिव्हिल वगैरे डिपेंड आहे मित्रांनो. बाकी अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. आणि आपल्या गाडीमध्ये जे इंजिन वगैरे दिलं मित्रांनो, हे आपल्याला एअर कूलर 4 स्टॉकचं दिलं मित्रांनो, जे की 124.7 सीसी मध्ये दिलं मित्रांनो. पॉवर करून देते मित्रांनो आपल्याला हे कमीत कमी 11.5 PS आणि जे टॉर्क मित्रांनो आपल्या काढते 10.5 न्यूटन संघ मित्रांनो. बाकी ज्याच्यामध्ये पेट्रोल टँक वगैरे मित्रांनो आपल्या 10 लिटर संघ दिलेलं मित्रांनो. राहिली गोष्ट आपल्या गाडीची मित्रांनो क्लच टाईप वगैरे बद्दल, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला वेट मल्टीप्लेट क्लच टाईप याच्यात दिलेली मित्रांनो. आणि आपल्या गाडीची बघायला गेलं लांबी वगैरे मित्रांनो, ती हिची टोटल जी लांबी वगैरे ही आपल्या 2 मीटरपेक्षा लांबी दिली मित्रांनो. सॉरी म्हणजे लांबी तशी ही म्हणजेच की 2045 mm मध्ये टोटल लांबी आहे मित्रांनो. रुंदी वगैरे आपल्या गाडीची येऊन जाते मित्रांनो 796 mm मध्ये मित्रांनो. आणि आपल्या गाडीची उंची वगैरे मित्रांनो 1126 mm मध्ये दिलेली आहे. बाकी मित्रांनो व्हीलबेस वगैरे 1267 mm मध्ये दिला मित्रांनो. आणि 170 mm गाडीचा ग्राउंड वगैरे मित्रांनो, चांगला तसा ग्राउंड वगैरे मित्रांनो. आणि जे सॅटेलाईट मित्रांनो गाडीची ती आपल्याला 790 mm मध्ये दिली मित्रांनो. आणि बाकी गरबड मित्रांनो आपल्या गाडीचं 127 kg मध्ये दिलं मित्रांनो. लाईट वेट गाडीवर आपल्याला जाते मित्रांनो, जास्त वजनदार वगैरे पण नाही आहे. बाकी मित्रांनो आता आपण बोलू आपल्या गाडीच्या ब्रेक डायमीटर वगैरे बद्दल मित्रांनो. म्हणजेच की समोर आपलं जे डिस्क ब्रेक वगैरे दिलं मित्रांनो, याची जे डायमीटर वगैरे हे आपल्याला 240 mm मध्ये दिलं मित्रांनो. जो पाठीमागचं ड्रम ब्रेक दिलं याच्यामध्ये, त्यामध्ये तुम्हाला 130 mm चा दिला मित्रांनो याच्यामध्ये. बाकी ओव्हरऑल जो आपल्या गाडीचा माझ्या वगैरे मित्रांनो, हे कंपनी क्लेम तर आपल्या तसं 70 सांगत आहे मित्रांनो कंपनी वगैरे. बाकी मिनिमम डाऊन पेमेंट तुम्हाला सांगितलंच हे मी. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं लुकवर आपल्या या प्रकारे होऊन जातो मित्रांनो. आणि जसं आता टाइम बदलत चालला तर त्या प्रकारचा आपल्या लुकवर दिलं मित्रांनो. LED लाईट, DRS वगैरे हे सगळे फीचर्स ॲड ऑन केले मित्रांनो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक एक सांगतो मी. इथं सगळ्यात पहिले आपलं हिरोचं लोगो पाहून घ्या मित्रांनो. आणि खाली आपल्या याच्यात मित्रांनो DRS वगैरे दिलेले आहेत. हे आपल्याला लो बीमसाठी मित्रांनो लाईट वगैरे दिलेलं आहे. LED मध्ये आपल्याला हाय बीमसाठी दिलेलं मित्रांनो. बाकी मित्रांनो इंडिकेटर्स वगैरे दिलेले याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटर्स वगैरे आपल्याला LED मध्ये दिलेले मित्रांनो. आणि हे आपल्या हजाराचे फीचर्स वगैरे इथं दिले आपल्यावरती मित्रांनो. मग फक्त आपल्या डिस्प्ले करून जाते मित्रांनो, जे की 240 mm मध्ये आपल्याला जाते मित्रांनो डायमीटरचं टोटल. बाकी मित्रांनो इंजिन वगैरे आपल्या गाडीची या बाजूला जाईल मित्रांनो, जे की 124.7 सीसी मध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि 11.5 PS पॉवर, 10.5 न्यूटनचा टॉर्क करते मित्रांनो इंजिन वगैरे आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला जर याचं जर ऑइल लेवल चेकआउट करायचं तुम्ही इथं करू शकता मित्रांनो, कारण की तुम्हाला इथं मिनिमम आणि मॅक्झिममची इथं सांगितलेलं मित्रांनो. तर तुम्ही म्हणजे अंदाज लावू शकता किती % आहे म्हणून. बाकी मित्रांनो आपल्या गाडीमध्ये किक स्टार्ट, सेल्फ स्टार्ट दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. उद्या तुमची बॅटरी खराब झाली तुम्ही किकला आपण इथून स्टार्ट करू शकता मित्रांनो गाडीला. बाकी मेन स्टँड वगैरे आपण गाडीमध्ये जातो मित्रांनो. बाकी पाठीमागे जर आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर आपल्या पाठीमागे सेटचा टायर, त्याचा टायरचा पहिले 180 R18 येऊन जाते मित्रांनो. सस्पेन्शन याच्यामध्ये आपल्याला मोनोकॉप सस्पेन्शन नाही मित्रांनो, नॉर्मल सस्पेन्शन आपल्या गाडीमध्ये येऊन जाते मित्रांनो, जसं आपल्याला स्प्लेंडर, डिलक्स वगैरेमध्ये त्या प्रकारचं मित्रांनो. बाकी मित्रांनो आपण पाठीमागे बघाल तर आपल्या या प्रकारचं लुकर आपल्याला येऊन जाते मित्रांनो. आता आपण बोलायचं मीटरबद्दल. या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचा जो मीटर वगैरे तो आपल्या येऊन जातो मित्रांनो, फुल LED मीटर वगैरे याच्याने दिलेल्या कंपनीद्वारा. बाकी मित्रांनो आता तुम्हाला सांगतो त्याच्याने फीचर्स काय काय दिलेले आहेत, जे की तुम्ही टॉप ऑफ द लाईन मॉडेल घ्यायला गेले तर. सगळ्यात पहिले स्पीड मीटर डिजिटल येऊन जाते मित्रांनो. इथं रेंज आपल्या दिसून जाते. बाकी इथं टाइम वगैरे दिसून जाते मित्रांनो, ट्रिप वगैरे ज्यातनी आपल्याला गिअरची इन्फॉर्मेशन दिली मित्रांनो, तुमची गाडी किती वगैरे आहे ते दिसून जाईल. त्यातून मित्रांनो आणि मोड्स वगैरे पण दिलेले आहेत, तुम्ही यातून याला कंट्रोल करू शकता मित्रांनो. जसं की सगळं आपण लावूया याला इको मोड वगैरे लागले मित्रांनो, हे येऊन जाते याचं रोड मोड मित्रांनो, जे की नॉर्मल चालू जाते मित्रांनो. आणि पॉवर मोड वगैरे दिलेलं आहे. पॉवर मोडमध्ये याची जी पॉवर वगैरे ही ॲक्टिव्ह होऊन जाते मित्रांनो, जसं आपण पाहायला गेलो तर. बाकी 12,000 पर्यंत याच्यात RPM वगैरे दिलं मित्रांनो आपल्याला. बाकी या बाजूची हाय बीमसाठी लाईट दिलेला आहे. बाजू तुम्हाला गाडी सध्या न्यूट्रल आहे. आणि स्टँड वगैरे गाडीचं खाली मित्रांनो, त्यामुळे साईनची ऑप्शन वगैरे जाते मित्रांनो. बाकी याच्यातनी मग तुम्हाला चार्जिंग पॉईंट दिले आहेत, जे की आपल्या टाईप चार्जिंग पॉईंट वगैरे आहे मित्रांनो, जेणेकरून मोबाईल आपला फास्ट चार्जिंग करतो मित्रांनो. बाकी इथं पण तुम्हाला आपलं हिरोचं लोगो वगैरे दिलं मित्रांनो. बाकी या बाजूला आपल्याला हातलाईटचं बटन वगैरे पण दिलं मित्रांनो. बाकी तुम्हाला खाली मित्रांनो किल स्विच ऑप्शन वगैरे दिलं मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही इंजिनला बंद चालू करू शकता किंवा गाडीला पण स्टार्ट वगैरे करू शकता. जसं मित्रांनो तुम्ही आता गाडीतनी
चांगले पैसे देतात मित्रांनो बेस मॉडेलपेक्षा. तर तुम्हाला याच्यात अजून फीचर्स काय जाते क्रूज कंट्रोलचं मित्रांनो. हे तुम्ही इथं बघू शकता. याला तुम्ही म्हणजेच की मित्रांनो 50-60च्या जवळपास तुमची स्पीड वगैरे पाहिजे मित्रांनो, तेव्हा तुम्ही याला ॲक्टिव्ह करू शकता. त्यानंतर तुमची स्पीडला वाढवू शकता किंवा कमी करू शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला जर जे क्रूज कंट्रोलचं बंद करायचं असेल, तुम्हाला हायवेवरती असाल तर तुम्ही ब्रेक वगैरे किंवा तुम्ही जर क्लच वगैरे असं काही दाबलं मित्रांनो, तर ऑटोमॅटिक हे त्याचं क्रूज कंट्रोल डिस्कनेक्टेड होऊन जाते मित्रांनो, म्हणजे जसं की बंद होऊन जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो या बाजूला आपलं जे आपलं हेडलाईट कंट्रोल वगैरे हे आपल्याला दिलं मित्रांनो. इथं 5 लाईट वगैरे पण दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट हायबीमध्ये पण सेट वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी खाली आपण बघायला गेलो तर मोड्स कंट्रोल दिले आपल्याला. जसं आपण ब्लूटूथ कनेक्टिव्ह करता मित्रांनो ॲप कनेक्टिव्ह संघ हिरोच्या त्यांचं मी कंट्रोल अजून दिले मित्रांनो. बाकी मित्रांनो अजून आपण बघायला खाली आपल्याला तर इंडेक्सवर आपल्याला दिले मित्रांनो, इथं बघू शकता. बाकी हॉर्न वगैरे बाजूला दिले मित्रांनो. पेट्रोल टँक याच्यामध्ये दिले मित्रांनो आपल्या 10 लिटरमध्ये आपल्या येऊन जाते मित्रांनो. आणि 1 ते 2 लिटर तुम्हाला कमीत कमी रिझर्वला ठेवावं लागते मित्रांनो, तेव्हा करून तुमची गाडी स्टार्ट होऊ शकते मित्रांनो. रिझर्वला जर नसेल तर गाडी बंदच होऊ शकते तशी. बाकी मित्रांनो याच्यात आपल्या सिंगल सीट वगैरे आपल्या येऊन जाते मित्रांनो. स्लिप सीट्स ऑप्शन वगैरे याच्यात नाही आहे. बाकी 5 गिअर वगैरे दिले मित्रांनो आपल्याला. बाकी पाठीमागून चेन कव्हर वगैरे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. बाकी मेन स्टँड वगैरे आपल्या गाडीमध्ये दिलेला आहे. लेडीज वगैरे जर बसत असेल मित्रांनो गाडीवरती तर त्याला पाठीमागं पाय ठेवायसाठी जागेवर तशी दिलेली आहे मित्रांनो. आणि I3S वगैरे याच्यात ऑप्शन वगैरे तसं दिलेलं आहे मित्रांनो. की मित्रांनो जर तुम्हाला आपल्या सीटला जर ओपन करायचं असेल तुम्ही याला इथून बरं ओपन करू शकता मित्रांनो. तुम्हाला इथं चावीसाठी जागा तशी दिलेली आहे. बाकी पाठीमागून बघसाल मित्रांनो तर या प्रकारे आपल्या गाडीचं जे लुकर आपलं येऊन जाईल मित्रांनो. यामध्ये जे टेलरवर दिली आपल्या LED दिली मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि इथं तुम्हाला जाते मित्रांनो हिरोचं लोगो करा मित्रांनो. बाकी इंडेक्सवर आपण आपल्या याच्यामध्ये LED दिले मित्रांनो. खाली आपल्या नंबर प्लेटच्या जागावर दिलेली आहे. पाठीमागचा टायर मित्रांनो आपल्याला 100-80-18चा आपल्या टायर वगैरे दिलं मित्रांनो याच्यामध्ये. आणि बाकी मित्रांनो जर तुम्ही एखादी स्पोर्ट बाईक कधी घ्यायला गेला तुम्हाला त्याने 17 इंच टायर येऊन जातो. पण मित्रांनो जसं आपली ब्लॅक झाली, स्प्लेंडर झाली, ग्लॅमर झाली किंवा शाईनवर गाडी झाला मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 18 इंचचा टायर येऊन जाते मित्रांनो. तर याच्यानी ग्राउंड वगैरे पण चांगलं येऊन जाते मित्रांनो. हाईट वगैरे आणि यांची जे वजन कसं हे पण थोडं कमी राहते मित्रांनो. याला हँडल करायला थोडं सोपं जाते मित्रांनो. मला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल मराठीमध्ये मित्रांनो ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सांगायला बघा आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन आलेलं असेल मित्रांनो तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. अजून अशा मराठी रिव्ह्यूसाठी मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.